विसराळूपणा, वस्तू ठेवून विसरून जाणं, शाळेचा होमवर्क न करणं, साध्या साध्या सूचना सुद्धा विसरून जाणं. तर ही होती हायपर ऍक्टिव्ह मुलामधली काही विशिष्ट लक्षणं. हो, पण ही लक्षणं प्रत्येक मुलामध्ये दिसतीलच असं नाही आणि प्रत्येक मुलामध्ये ही लक्षणं सारखीच असतील असं सुद्धा नाही. काही मुलं नैसर्गिकरित्या उत्साही आणि चंचल असतात, पण ही लक्षणं दररोज, दीर्घकाळ आणि शिक्षण किंवा नातेसंबंधांवर परिणाम करत असतील तर याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेणं कधीही चांगलं. या मुलांना घरात हाताळण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स पाहूया. घरामध्ये नियमित दिनचर्या तयार करा. ठराविक वेळेला उठणं, खाणं, अभ्यास, खेळ आणि झोप यामुळे मुलाला स्थिरता मिळते. यासाठी तुम्ही घरामध्ये भिंतीवर छोटा दिनक्रम सुद्धा कागदावर लिहून लावू शकता. दुसरी टिप आहे, त्याला छोटी छोटी कामं द्या. या मुलांना जबाबदारीची छोटी छोटी कामं द्या, जसं खेळणं आवरून ठेवणं, पाणी आणणं, ग्लास भरून आणणं, ताटं नेऊन ठेवणं जेवणाची. यामुळे त्याची ऊर्जा योग्य दिशेला जाते आणि त्याचा आत्मविश्वास वाढतो. तिसरी टीप आहे, खेळातून ऊर्जा त्याला वापरू द्या. दररोज बाहेर खेळायला द्या त्याला, म्हणजे धावणे, पोहणे, सायकलिंग यांसारखे बाहेरचे शारीरिक श्रम होणारे खेळ त्याला द्या. आणि घरात जरी असला तरी फुगा फुगवणे, उशांची फायटिंग करणे, डान्स करणे, त्याचबरोबर असे वेगवेगळे योगासनं करणे या प्रकारचे व्यायाम त्याला द्या. चौथी टीप आहे, शांत करणाऱ्या क्रिया करा. आता यामध्ये रंगवणे, क्ले पासून काहीतरी बनवणे, चित्र काढणे, क्ले मॉडेलिंग तयार करणे, पझल्स खेळायला देणे, शांत संगीत ऐकणे, साबणाचे बुडबुडे उडवणे, हळुवारपणे फुगे फुगवणे यासारख्या शांत क्रिया त्याला घरामध्ये करायला द्या, जेणेकरून त्याची एनर्जी त्या ठिकाणी लागेल. पाचवी टीप आहे, सकारात्मक लक्ष द्या. मुलगा असो वा मुलगी चांगलं वागलं की त्याचं कौतुक करा. चुकीवर लगेच रागवण्याऐवजी त्याला शांतपणे समजावून बघा. सहावी टीप आहे, स्क्रीन टाइम मर्यादित ठेवा. मोबाईल, टीव्ही, अति स्क्रीन टाइममुळे चंचलता वाढते. स्क्रीन ऐवजी त्याला वेगवेगळ्या गोष्टी सांगा, गोष्टीमध्ये गुंतवा. त्याला एखादी गोष्ट आपण सुरू केली की पुढचा भाग त्याला सांगायला सांगा. अशा प्रकारे त्याचा मेंदू व्यस्त ठेवा. त्याला संवादामध्ये गुंतवा. सातवी टीप आहे, स्पष्ट वाक्यामध्ये सूचना द्या. जसं की आधी शर्ट घाल, मग बूट घाल, असं एक एक करून सांगा. मग त्याला त्याची सवय होईल आणि वळण सुद्धा लागेल. आणि आठवी टीप म्हणजे धीर ठेवा. रागावून, ओरडून, त्रागा करून